हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग। तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली मस्तपैकी कुल्फीने। ये हमारी छमिया भाग चुकी थी और पापा उसको उठा के लेके आए कि चलो बे। असो आमच्या दिवसाची सुरुवात तर मस्तपैकी चहाने झाली आणि आम्ही दोघीजणी ना आफ्टर सो लॉंग टाईम भेटलो, त्याच्यामुळे आमच्या गप्पा काही वेगळ्याच लेवलला रंगल्या होत्या। बरं आता इथे पोरांना जरा प्ले झोन दिसल्यावर पोरं कुठं ऐकतायत, नाही ना, पोरं लागली खेळायला। बरं आता पोरांमागे कसं आम्हाला पण चान्स मारणं तर मॅन्डेटरी आहे, कारण की कसं आहे ना, सिटीमध्ये जर अशा ठिकाणी आपण जर स्लाईडवर वगैरे गेलो ना तर लोक हसतीलच म्हणजे। सो मग अशा ठिकाणी ना चान्स मारून घ्यायचा। तर येस, आम्ही निघालो आहोत लॉंग विकेंडसाठी आणि आता हा घाट सेक्शन बघून थोडासा अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत। तर आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरसाठी। ॲक्च्युली ना महाबळेश्वर ही माझी सगळ्यात फेवरेट प्लेस आहे। मला कधीही झोपेतून उठून जरी विचारलं ना की वैष्णवी तुला चल ना कुठे जायचं, तर मी पहिलं म्हणेल की पहिले मला महाबळेश्वरला न्या, मग मला कुठेही न्या। आता हे ठिकाण आवडण्याचं एक कारण म्हणजे निसर्गरम्य वातावरण। मला हे क्लायमेट फार जास्त आवडतं। आम्ही जिकडे चाललो आहोत ते महाबळेश्वरच्याही थोडंसं पुढे आहे, म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याला एक पार नावाचं गाव आहे, तिकडे आम्ही विकेंडसाठी चाललेलो आहोत। हे गाव माझ्या हृदयाच्या खूप 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 आत खोलवर आहे, कारण की ना हे शिवाजी महाराजांच्या काळातलं गाव आहे। असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं येणं जाणं या गावामध्ये होतं। अत्यंत छोटं आणि खूप सुंदर, खूप स्वच्छ असं हे गाव आहे। आणि या गावामधली आणखी एक माझी आवडती जागा म्हणजे हे रामवर्धायनीचं मंदिर। हे रामवर्धायनीचं मंदिरही फार ऐतिहासिककालीन आहे। खरं तर ना या मंदिरामध्ये मी गेले कित्येक वर्ष येते आणि माहीत नाही, पण जेव्हा देवीसमोर गाभाऱ्यात जाऊन उभी राहते तेव्हा एक वेगळीच शक्ती जाणवते मला। खरं तर मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हती। आय एम सो सॉरी फॉर दॅट, बट मला हे खूप नंतर कळलं जेव्हा ऑलरेडी माझं सगळं शूट करून झालं होतं। ज्या वेळेस मी इथे येते त्या वेळेस माझ्यासोबतची सगळी निगेटिव्हिटी दूर होऊन फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळतात आणि त्या रिटर्न घेऊन मी माझ्या आयुष्याची प्रत्येक वेळेस नव्याने सुरुवात करते। आता देवीसमोर बसून काय मागावं अशी इच्छा असते प्रत्येकाची, पण मी तर नेहमी देवीला फक्त सुखी आणि समाधानी ठेव एवढंच मागते, कारण समाधानाशिवाय आयुष्यातलं कुठलंच सुख हे सुख वाटत नाही। खरं तर आई वडिलांनंतर आजपर्यंत माझं रक्षण कोणी केलं असेल तर एक तर शंभो आहे आणि दुसरं म्हणजे ही देवी आहे, असं माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे। सो आता तिथून दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो माझ्या फेवरेट प्लेसवर, आणि हे आहे सनसेट पॉईंट, जो की तिथेच त्या गावामध्येच आहे हा पॉईंट, आणि इतकं सुंदर वातावरण होतं की बस रे बस। आता या ठिकाणाची आणखी एक आठवण म्हणजे माझ्या लग्नाचं प्री वेडिंग शूटही याच ठिकाणी झालं होतं, आणि काय वेगळाच तो एक आठवणींचा सगळा उजाळा मला परत मिळाला इथं येऊन। आणि या ठिकाणी ना मी प्रत्येक वर्षी आलेली आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी, माझ्या लग्नानंतर, मग रायानंतर, आणि आता रायाला पण सोबत घेऊन आलेलो आहोत। म्हणजे ही जागा न विसरण्यासारखी आहे आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणांची आठवण ही जागा आहे। मला हे सगळं बघून ना एक कविता आठवली जी की मी स्वतः लिहिली होती। तुझ्या माझ्यात आणखी काय असावे, सोबती तुझ्या राहून 4 क्षण जगावे, हसताना तुझ्या ओठी माझे नाव यावे, क्षणोक्षणी फक्त तुझे राहून जगावे, तुझ्या माझ्यात आणखी काय असावे, साथ तुझी असावी मग अशी न संपणारी ती वाट असावी, तुझ्यात हरवुनी मजला मी दुसऱ्या कोणाची नसावी, माझ्या पावलांमागे तुझे फक्त ठसे असावे, न पुसणारे न विरणारे नाते अखंड असावे, तुझ्या माझ्यात आणखी काय असावे, तुझ्या माझ्यात आणखी काय असावे, धुक्यात विरणारे प्रेम नव्हे तर अखंड चमकणारे चंद्र तारे असावे, तुझ्या माझ्यात आणखी काय असावे। असं बोलून दिवसाची शेवट झाली आमची, आणि आपणही भेटूयात आमच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।